गर्लफ्रेंड सारखा फोन लावणारा न चुकता शिवराज चगणे, माझा मुलगा, माझा मित्र, माझा सखा. माझा उतार केल्यानंतर ते पायाशी व्हायब्रेट उरायले, अर्थक्वेक आल्यासारखा. भूकंप आला काय जीवनात आलेला आहे तो, तिला सांभाळून राहिलो. हा काय मोठी गोष्ट आहे. नाही रे तेरे कजरा रे जय श्रीराम, जय जय श्रीराम. जैन मंदिर पर हम आके नारे दे रहे हैं, कोई गर्व की बात है. भगवान रहना पड़ता क्या बताओ. चालते चालते हे केलं तू रजिस्ट्रेशन सगळे हिंदूच होते त्याच्यात. कोण होतं आलो घ्या आलो घ्या. बंद करायचा. हा बोललो. अरे बंद कर. नाही नाही ते कापता एक व्हिडिओ बनवून डबल दुसरा. सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. बरेच व्लॉग झाले ज्यात मी हे वाक्य बोललोच नाही. सो आता एकदा परत जुन्यासारखी सुरुवात आणि जरा जास्तच खराब अवस्थेत करतो आहे मी व्लॉगची सुरुवात. सध्या वाजले आहे रात्रीचे 3 आणि ही शेवटची रात्र जागण्याची, कारण की उद्या होत आहे माझी सेमिस्टर एक्झाम खतम. आणि जसं की प्रत्येक सेमिस्टरनंतर आम्ही कुठेतरी फिरायला जातो कॉलेज फ्रेंड्स, ती आमची एक प्रथाच झाली आहे. सो यावेळी कुठे ना कुठे जाण्याचा प्लॅन करू. कंटिन्यू व्लॉग. आता आम्ही कॉलेजमध्ये लास्ट डे ऑफ पेपर आणि मग इथून एन्जॉयमेंट. शेवटचा पेपर बॅग काही सांगता नाही येत. अभ्यास तर काही गेला नाही आहे. आपला बॅग आहे. तो भेटू पेपर नंतर डायरेक्ट. तो जसं की काल झाले आमचे पेपर संपले आहेत आणि आम्ही टूर प्लॅन करणार होतो, तर तो प्लॅन झाला आहे आणि त्याचा प्लॅन सांगतोच मी. आज 7 तारीख आहे. आज बॅकपॅकिंग डे. पहिले सामान गोळा करणं सुरू आहे, प्लस 2 दिवसांचा टूर राहणार आहे, तर काही सामान शॉपिंग करणं सुरू आहे. बघा पुढे. सो प्लॅन असा ठरला आहे की आम्ही इथून जाणार आहोत पहिले बहिरम, जे एक बहिरम बाबाचं देवस्थान आहे. त्यानंतर मुक्तागिरी, जे एक जैन टेम्पल आहे, तिथून गाठणार आहोत सरळ सीमाडोह. तिथे आमचा एक मित्र राहतो आणि तो एक फॉरेस्ट एरिया आहे. सो तिथे आम्ही करणार आहोत पहिल्या दिवशी कॅम्पिंग, बॉनफायर वगैरे, फुल नाईट आऊट. आणि दुसऱ्या दिवशी रोड गॅनचा प्लॅन आहे. सो कंटिन्यू द व्लॉग. सो हे सगळं सामान मी चाललो आहे घेऊन मित्राच्या फ्लॅटवर. तिथे ठेवायचं आज. टेंटसुद्धा तिथेच ठेवायची आहे आणि त्यानंतर मग उद्या डायरेक्ट गाडीत टाकायचं. बस सीमाडूस करणार आहो ना. त्यानंतर कोलकाता चाललो, कोलकातातून वापस चालू. मारणार तू मारला ना. पैसे मार, पैसे कितने तूने कितने दिए? 500 दिए थे क्या? 700 मारने और बाकी 100-50 ऊपर नीचे वो बात नहीं तो ठीक आली. मग मेन कॅशियर जवळ पैसे आले. अरे आता कसं काम करते माहिती आहे का, खर्च होऊ दे जास्त. सो फायनली बॅग झाली आहे पॅक आणि चादर आली आहे टाकायची. फक्त राहायचं म्हटलं चादर लागणारच, थंडी आहे आणि थोड्याच वेळात न्यू बिगिनिंग ऑफ न्यू जर्नी. इट्स टाइम टू लीव्ह. गाडीवाले दादा येणार आहे आणि आता आम्ही चाललोय जर्नीची सुरुवात. सो मला गाडीपर्यंत सोडायला येत आहे माझी मोठी बहीण. इज्जतदारीने नाव घ्यायला लागेल कारण की टूरची स्पॉन्सरच माझ्यासाठी ती आहे, ताई साहेब माझी. थँक्यू फॉर स्पॉन्सरिंग दिस टूर फॉर मी. काही असं काही राहिलं नाही का? नाही, मी करून घे, काही बोलून घे. गाडी चालवत आहे मी. काही करून घे, नाही तर बोलून घे ना नेहमीप्रमाणे. असं करून घे. ते बात आता खरं ब्लॉग सुरू झालाय. सो मच. इतका वेळ बापरे बाप. टिफिन विफिन
इकडे चिवडा बनवायचा आहे आपल्याला, डब्बा घेऊन आला. चलो नारळ त्याच्या फ्लॅटवर आहे ना. साउंड इफेक्ट दे रे मागून. साउंड इफेक्ट दे. एजंट एजंट चलो बेटा बेटा. सो फायनली हाय गाईज, फायनली मुक्तागिरी फर्स्ट डेस्टिनेशन. पुढे बोला. ट्रिपचा पहिला फेज झालाय. पहिला फेज, हा अशी 3 फेज मध्ये ट्रिप आहे. पहिला फेज दुसरा फेज, हा फेज झाल्यावर कंटिन्यू करू. हे सध्या मस्त आता- आयडिया दिली. सध्या आता तुम्ही फर्स्ट फेजचा एन्जॉय घ्या. घे आता. काय बोलतो माझ्या लहान आहे. फायनली कंप्लीट टू डेस्टिनेशन इन चंद पायऱ्यास. चंद पायऱ्या आपण आपल्या स्थळावर पोहोचलो. बोला मी काही असो. क्यों रे, थक गया क्या? शेर अगर प्रज्वल को खाएगा तो हिरन खाएगा कि गुटका? नहीं बोलते, मला नहीं बोलते. जूस पिला दो मौसम्बी का. ये लेना इधर तो है. गांधी जी के 3 बंदर. करना चीनी लाइन. एक नंबर व्यू. ओए छोटी, क्या बोलते पैसा हो ना भाई. क्या बोलो ना. एक नंबर व्यू. एक नंबर. एवढ्या पायऱ्या चढल्यानंतर पैसा वसूल. फक्त हे झेंडे बघू असते तर मजा झाली असती. एकच नंबर झाला असता मग तर रोज आला असतं रे वा. नाही बदला लागते आता पहिलं. ओ हर्षा हे झेंडे बघू झाली असती तर मजा झाली असती. ठीक आहे हे बी चालते. चालते जास्त माझत नाही आपल्याकडं. कसा हाईट माहोल. अरे मागचे चिल्लावणार रे. दिल उड़ा उड़ा उड़ा. यहाँ पे रिक्रिएशन, चेन्नई एक्सप्रेस का रिक्रिएशन. दूरदर्शन सगळं काही बंद आहे. अरे आरसा असता आहे. ओके, हेच तर म्हणलं स्वतःलाच 5 आहे का बाबा याच्या. ओए अप्प्या, मिरर सेल्फी. ये अरे भगवान के आने का गलत इस्तेमाल. चुप बोल मा. बंद आहे. तो जो लागलेला काच आहे तो उन्हाच्याने रिफ्लेक्ट करू राहिला म्हणून स्वतः दिसत आहे त्याच्यात. काय नाही निघत. हा ते तर नाही. ते गाइस दबदबे के पास आ गए गाइस. ये दबदबा और ये हम. लेकिन दबदबा बंद, लेकिन जाने की एंट्री बंद है गाइस. बस यहाँ से देखो मन भरो. अच्छा है.
अच्छा है आईफोन है तो कुछ भी करेंगे घेरे वो तो ऐसे ही जाता अंदर क्यों छप्पत ना आपल्यापेक्षा मॅचवर तर ते लोक लाईन चालू राहिले लागू दे रे मेरा बेटा इंजीनियर बनेगा ये धंदे कर रहे लेक्चर काय पहाड इंजिनियर बनेगा आपल्यापेक्षा खरंच नाही मॅचवर आहे रे तू उभा होऊन तू मॅचून जातो त्याच्या बाई यहाँ पर 100% प्रेजेंट है बाई की अटेंडन्स 44 है भाई यहाँ पर 100% प्रेजेंट है रात्री गर्लफ्रेंड सारखा फोन लावणारा न चुकता शिवराज चगणे माझा मुलगा माझा मित्र माझा सखा माझा मुलगा आहे जो नेहमी कामाच्या वेळेस गाण दाखवते पप्पा बोल बेटा पप्पा जो नेहमी कामाच्या वेळेस गाण दाखवते एवढ्याशा शब्दांना ऐकून म्हणजे तू म्हणजे आता पुढचं बोलत ना म्हणजे तू म्हणजे ते पुढचं बोलू राहिलो ना मग मी आता झालं ना ते आणि एवढ्याशा शब्दानं गर्लफ्रेंड पेक्षा जास्त रुसून बसणारा हा मित्र माझा नाहीये मी माझ्या सांगू राहिलो एवढ्याशा शब्दावर गर्लफ्रेंड सारखा रुसून बसते ठीक आहे म्हणजे तू गर्लफ्रेंड पेक्षा जास्त यल मनवा लागते ठीक आहे जर नाही आपण लावला फोन तर डबल फोन बी नाही येत मग रुसल्यावर ते तेव्हा जरा शांतता असते डोक्याला शांतता असते 4-5 दिवस जेवढे दिवस रुसून असते लावणं बंद गर्लफ्रेंड सारखा फोन लावणं बंदच करून टाकते रुसल्यावर जेव्हा रुसला नसते तेव्हा गर्लफ्रेंड सारखा बरोबर टाइम फिक्स असते टाइम त्या टाइमला फोन वाजला म्हणजे माझ्या मुलाचा फोन शिवराज चगणेचा फोन ते कामासाठी लाव बेकाम लाव ते डेअर कम्प्लीट करणं कोणकोणचे अजून गाईडचे सॉरी हॅलो गाईज वाले स्नॅप टाकणं आज पेपर संपले गाईज पेपर खत्म हो गए गाइस नहीं पेपर संपले गाईज पेपर सम गए गाइस पेपर सही में सम गए गाइस अब टूर मार रहे गाइस 2 दिन का टूर है गाइस मजा करेंगे गाइस तुम कंटिन्यू करो गाइस ठीक है गाइस स्नॅप भी भेजेंगे गाइस स्नॅप नेटवर्क ही नाही आहे गाइस अरे हो आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही बिना नेटवर्कचं चालू राहिलो फक्त मजा कारण की हा जरा एक ड्रीम आहे खड्डावाला एरिया आहे स्वप्न आहे आपलं किंवा आपल्याला वाट दिसला पाहिजे म्हणून जंगल सफारी करू रात्रीची चढ उतार केल्यानंतर ते पायाशी व्हायब्रेट उरायले अर्थक्वेक आल्यासारखा भूकंप आला काय जीवनात आलेला आहे होतं तिला सांभाळून राहिलो हा काय मोठी गोष्ट आहे नाही रे हा म्हणजे भूकंप आला का तू म्हटलं जीवनातच आलेला आहे इंजिनिअरिंग घेऊन आपल्याला दुःख जर रेली असतात हा इथं असता काय नाही हा घरी असतो मी घरीच असतो माझ्या दुःख घेऊन घरीच असतो रूमवर राहून काय कडे हसते हुए चेहरे का मतलब ये नहीं होता कि कोई दुख नहीं होता दुःख तर नाहीये रजिस्टर मी पाव देता अरे एक नंबर उद्या पोरगी हाईट माहोल आपल्याला पोरगी नाही भेटत आहे कसा दिसते हाईट माहोल दिसते पण आम्हाला पोरगी नाही भेटत ना माहोल दिसून पण आम्हालाच कोणती आहे सांग का अरे थांब चला आंबा गेट मैं एक कविता लिहिली म्हटलं भूक लागली भूक लग गई है गाईस आणि हे महावीर भोजनालय जिथे आम्ही आधी ऑर्डर दिला होता दालबाटी चुरमा आणि गट्ट्याची भाजी आमना बे मागे ब्लॉग मध्ये आता जेवण करतो जोरात आता जेवण करायचं बॅटरी लो आहे बॅटरी चार्ज करून दे फोन चार्ज करणं आहे जेवण करणं आहे टाईट अनलिमिटेड दालबाटी चुरमा 90 रुपयामध्ये ते महावीर भोजनालयमध्ये ते जवळच आहे अरे लागते तेव्हा मा कस कांदा खाऊन किती भूक सुटली ना बोला ना टेस्ट कशी आहे एक नंबर मी कधी तुपाचं खात तर नाही खाऊन द्या मी कधी तुपाचं खात नाही पण पहिल्यांदा पोरं
एक नंबर जेवण झालं आहे. काही वाल्यांनी सजेस्ट केलं होतं. मी एक नंबर अनलिमिटेड तर दादानी अनलिमिटेडच दिलं आहे खरं. चल ना इकडे चल ना मग वॉशरूम इकडे चल ना अंदर ते. सो फेज 1 फायनली कम्प्लीट. फेज 2 साठी निघू आता बैरमला. फेज 2 बैरम बुवाला दर्शन घेऊ आता. तसा बैरम बुवाचाही सीझन नाही आहे. बैरम बुवाचा सीझन पुढच्या महिन्यापासून सुरू होते, जेव्हा त्यांची यात्रा सुरू होते. बैरमची आता 3 महिन्याची असेल जवळपास. 3 डिसेंबर, महिन्याची. जानेवारी. लोकेशन जरा खराब आहे, थांबा नंतर सांगतो. बैरम बुवाची इन्फॉर्मेशन. बैरम बुवामध्ये 3 महिन्याची यात्रा असते जवळपास. 2-2.5 महिने. डिसेंबरपासून चालू होते. जानेवारी फेब्रुवारीचं पूर्ण फेब्रुवारीचे 15 दिवस. ह्या याच्यामध्ये खूप भयानक जवळपास लाखात लोक येतात. फुल मजमा, फुल यात्रा, फुल दुकानं. तिथे रावट्या वगैरे सगळ्यात जास्त फेमस आहे. रावट्या आणि बैरामंडी मटणाची अंडी, चिकनाची अंडी, बैरामंडी, नवसं वगैरे. आपण जाऊ या नक्कीच. करू ना आपण. कधी करतो प्लॅन? आता झालेलं प्लॅन. पुढच्या याच्या करू ना. ठीक आहे, आता कंटिन्यू करून बैरामकडे. चला. पहिल्यांदा एकदा तर झालंय, त्याच्यानंतर बैराम अंडी खायसाठी जाऊ आपण. सो आम्ही पोहोचलोय फेज 2 वर. बैराम हे आहे बैरम. वरचा पाठ आहे पूर्ण MP मध्ये. आणि याचा वरचा पाठ येतो MP मध्ये आणि खालचा पाठ येतो महाराष्ट्रामध्ये. आणि हा जो MP तो बघून घ्या. समावेश असलेलं मंदिर. बैरम बाबा म्हणजे नेमके काय आपल्या शिवजीचे एक रूप आहे. कारण की तिथेही नंदी वंदी ठेवलेले आहे. काय आमनं तर येणार रे. प्लॅन नुसारच चाललोय मुक्तागिरी. त्यानंतर मुक्तागिरीला जेवण झालं. आता बैरम झालेला. फेज 2 कम्प्लीट झालेला आहे. फेज 1 फेज 2 कम्प्लीट आणि आता फेज 3 स्टार्ट. हे सिमाडोच्या नवीन कपड्यात मला भेटत नाही. पुढच्या भेटणार. कंटिन्यू तो ब्लॉग. अरे थांबा कुठे चालले आहेत? हे फक्त पार्ट 1ची एंडिंग आहे, टूरची एंडिंग नाही. पार्ट 2 देखील येतोय. तो यापेक्षाही जास्त एक्साइटिंग आहे, कारण की त्यात आम्ही कव्हर केलं आहे फुल नाईट कॅम्पिंग, टेंट, त्यानंतर बॉनफायरवर गोष्टी, आमच्या भूताच्या गोष्टी आणि सगळ्या काही रिअल लाईफ इन्सिडन्ट्स. आणि त्यानंतर आम्ही आमच्या काही मित्रांना घाबरवलं देखील आहे. त्यांचे रिॲक्शन्स देखील कॅप्चर केले आहे, जे अतिशय खतरनाक होते. म्हणून तो जास्त एक्साइटिंग राहणार आहे. त्याची वाट पहा. डू सबस्क्राईब अँड कंटिन्यू द नेक्स्ट पार्ट.